सुरू असलेला सामना वालचंदनगर वर्सेस बनकरवाडी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आगमन झालेले आमचे सहकारी मित्र वालचंदनगरचे सुपुत्र आनंदजी लोंढे. आनंद, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी आनंद लोंढे, मॅन फ्रॉम वालचंदनगर. आपलं सर्वांचं करतो या ठिकाणी आपलं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय चालू असलेला सामना वालचंदनगर विरुद्ध बनकरवाडी. फलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय वालचंदनगर एक्सप्रेस. अजिंक्य शिंदे पहिला चेंडू अतिशय वेगात थेट यष्टीरक्षक विनोद याच्या हातामध्ये जाऊन स्थिरवतोय. पहिला चेंडू निर्धाव आपण पाहतोय. भैया, बनकरवाडीचं कोण आहे? स्ट्राईकला कोण आहे? पिंटू सर, अजिंक्य शिंदे. दुसरा चेंडू यावेळेस बॅटची कड विकेट किपर करून मिस्टेक्स होतीये आणि कडा घेऊन चेंडू जाईल सरळ इंटू द रोप, सीमा पार, शानदार चौकार. धावा मिळतील 4. स्ट्राईकला आपण पाहतोय पिंटू साठे, तर नॉन स्ट्राईकला प्रशांत नरुटे. अजिंक्य शिंदे एक उत्कृष्ट गोलंदाज, तालुका लेवलचा हा खेळाडू, एक आयकॉनिक गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पुढचा चेंडू अजिंक्यचा. यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे ओम. चेंडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल पाहायला मिळतीये. एका सिंगलच्या मदतीने धावफलक थोडासा पुढे जाईल. धावफलकावरती जाऊयात. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक- बनकरवाडी संघ आपणास यावेळेस देखील हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. त्या ठिकाणी चेंडू फील्ड करतायत स्वतः संघाचे संघनायक डीसी. पुढील चेंडू आपण पाहतोय. यावेळेस शेवटच्या दिशेने मारेला फटका, त्या ठिकाणी एकच धाव. जाऊयात मैदानात घेऊन जाईल. पुढचा चेंडू अजिंक्यचा. हो, यावेळेस तेच तर शरीरावरती मारलेला हा चेंडू. कोणतीही धाव नाही त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि षटकाच्या समाप्तीचा इशारा वसंत सर या ठिकाणी आम्हाला कळवत आहेत. षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक घेऊन जाईल. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती. एक उत्कृष्ट या ठिकाणी गोलंदाजीचा मुजारा मात्र अजिंक्य शिंदेने पेश केलाय आपणासमोर. गोलंदाजी मार्कवरती यश वाणी, एक उत्कृष्ट चतुर चालाक हा देखील गोलंदाज, ज्याच्याकडे अचूक लाईन, लेंथ, टप्पा आणि व्हेरिएशन्स देखील असलेला हा गोलंदाज. स्ट्राईकला आपण पाहतोय पिंटू, तर नॉन स्ट्राईकला प्रशांत. गोलंदाजी मार्कवरती यश वाणी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिला तर 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे 7. कोण करणार कोणाचा घात? गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय यश. पहिला चेंडू घेऊन पिंटूसाठी. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. याचा पहिला चेंडू. यावेळेस फटका उचलला हवे क्षेत्ररक्षक डीसी. डाऊन दी बॉल. ओहो, काय कॅच टिपलाय. अप्रतिम झेल या ठिकाणी टिपला गेलाय. पहिला धक्का लागतोय बनकरवाडी संघाला पिंटूच्या स्वरूपात. यावेळेस यशनी दिली हुलकवणी. बनकरवाडी संघाला दिलाय मोठा झटका. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन वर
आकाश न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाश एक उत्कृष्ट झेल डीसी अर्थातच दादा यांनी टिपलेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती यश. यशचा पुढील चेंडू आकाशसाठी. ओहो, यावेळेस देखील सुरेख सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू गटकरनं बाहेर जातोय. ही तर खासियत आहे या गोलंदाजाची. मी पहिल्यांदाच सांगितलं होतं ज्यावेळेस यश गोलंदाजीला आला होता त्यावेळेसच बोललो होतो, की या गोलंदाजाकडे अचूक लाईन टप्पा आणि व्हेरिएशन्स देखील आहेत. वेगवान देखील चेंडू टाकू शकतो यश. यशचा पुढील चेंडू. हो, यावेळेस देखील सुरेख सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर येताना पाहायला मिळतोय हा चेंडू. हीच तर खरं गोलंदाजाचं कौशल्य आहे आणि आपल्या गोलंदाजीचं कौशल्य मात्र यश मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. नाव यश आहे. आपल्या संघाला यशाच्या दिशेने वाटचाल करणारी ही गोलंदाजी मात्र पाहायला मिळतीये. पुढचा चेंडू. यावेळेस थोडासा आतला चेंडू खेळून काढलाय. शॉट पाहिला त्या ठिकाणी स्वतः यष्टीरक्षक विनोद जाईल. चेंडू फील्ड करेल. तोपर्यंत एक सिंगल एका सिंगलच्या मदतीने धावफलक हलकासा पुढे सरकेल. धावफलकावरती घेऊन जाईल 8 धावा धावफलकावरती. यस, या ठिकाणी आमचे गुणलेखक आम्हाला कळवत आहेत, की 8 धावा धावफलकावरती लागल्यात. धावसंख्या झाली 8. कोण कोणाला दाखवणार कात्रजचा घाट. ओ यावेळेस देखील आणि विकेटचं पतन लेग अंपायर सचिन हरिहर यांनी विकेट करार दिलेला आहे. आणि यावेळेस या एक अनुभवी असे अंपायर सचिन हरिहर. यावेळेस दुसरा धक्का लागतोय तो बनकरवाडीच्या संघाला. यशवाडीच्या गोलंदाजीत आपल्या संघाला यश प्राप्त करून देतोय. वालचंद नगरचा हा एक उत्कृष्ट गुणवंत खेळाडू यश. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओहो, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला हलक्या हाताने. एक सिंगल प्राप्त होईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 9 धावा धावफलकावरती. षटकाच्या समाप्तीचा इशारा मात्र या ठिकाणी वसंत सर आम्हाला कळवत आहेत. एक उत्कृष्ट गोलंदाजी मात्र आपल्या संघासाठी पेश करताना पाहायला मिळतोय यश. 2 विकेट. एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक तेज तर्रार गोलंदाज, उंच पुरा तगडा गोलंदाज विनोदला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. विनोद विनोदचा पहिला चेंडू. यावेळेस गोलंदाजाचा डोक्यावरून हा चेंडू खेळून काढलाय टॅप करत. एक सिंगल आणि यावेळेस फलंदाज देखील बाद होईल, धावचीत होईल. दुसऱ्या धावेला मात्र यावेळेस फलंदाज बाद झालाय. एक मोठा धक्का लागतोय बनकरवाडी संघाला. आणखीन एक. यानंतर होणारा सामना नवदारे वर्सेस कार्लटन एक. या सामन्यानंतर होणारा सामना नवदारे वर्सेस कार्लटन एक. या दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती आहे की आपलं पूर्ण टीम घेऊन क्रॉस करण्यासाठी पोलंड जवळच आहे. ओहो, यावेळेस देखील आणखीन एक झेल टिपलाय. सुंदर झेल टिपलायत ओम कारंजकर. यावेळेस आणखीन एक धक्का लागतोय तो बनकरवाडीच्या संघाला.
यावेळेस आपण पाहतोय एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओम कारंजकर कोणतीही चूक करत नाहीत. एक सुंदर झेल या ठिकाणी टिपला गेलाय. 4 गड्याच्या मोबदल्यात धावफलक आमचे गुंजलेकर आम्हाला कळवत आहेत. 10 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. यावेळेस बॅटची वरची कडा पृथ्वी घोडके कोणतीही चूक नाही आणि यावेळेस आणखीन एक धक्का 5वा धक्का लागतोय बनकरवाडीच्या संघाला. पृथ्वी घोडके डाऊन दी बॉल तुटला झेल विकेटचं पतन. यानंतर होणारा सामना नवदारे वर्सेस कार्टन नंबर 1 या दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपली पूर्ण संघ घेऊन यायचा आहे. नवदारे संघ आणि कार्टन नंबर 1 संघ. चला पुन्हा एकदा घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने अतिशय संत गतीने चालू असलेला विनोदचा पुढचा चेंडू. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू वन बाउन्स इंटू द रोप सीमा पार शानदार चौकार धावा मिळतील 4. या 4 धावीने धावफलक आणखीन पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाच्या उत्तरार्धात आपण पाहतोय की 14 धावा धावफलकावरती लागल्यात. एक आपण पाहतोय सुंदर यष्टीरक्षक यश शिवानी यांच्या माध्यमातून एक सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलंय. पुढचा चेंडू. यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न निर्धाव चेंडू. हॅश शॉट बद्दल जर बोलायचं गेलं तर बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी असा हा फटका. आणि सुंदर मराठी भाषेत जर बोलायचं झालं तर या फटक्याबद्दल एवढंच बोलेल की ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा पत्ता का विचारावा असा हा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र तो फलंदाज करताना पाहायला मिळतोय. विनोदचा पुढचा चेंडू. यावेळेस देखील बॅटची कड घेऊन चेंडू येतोय. शॉट लॉंग ऑफला त्या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलं आणि यावेळेस देखील नवदारे संघ या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचंय. नवदारे संघ संघाचे कर्णधार आणि त्यांचे सर्वच खेळाडू या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे. नवदारी संघ कर्णधार पराग सूर्यगन आणि कार्टन नंबर 1 चे कर्णधार. चला आपणास विनंती आहे आपण संपूर्ण टीमला घेऊन या ठिकाणी समालोचन कक्षाच्या समोर यायचंय. सौरभ साबळे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. सौरभ साबळे. यस आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती शुभांग वाघेला. आपण पाहतोय गोट्याला. गोट्याचा पहिला चेंडू पंचांच्या उजवीकडून. यावेळेस देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शुभांग वाघेला. चला पराग मी आपणास विनंती करतो की आपण संघ घेऊन यायचंय. पराग सूर्यगन आपण संपूर्ण टीम घेऊन यायचंय. शुभांग वाघेला. पुढचा चेंडू शुभांगचा. यावेळेस देखील आणखीन एक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. धावफलक मात्र स्थिर आहे. धावफलक कोणतीही हालचाल होताना पाहायला मिळत नाहीये. गोट्याचा पुढचा चेंडू. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खर तर तेच तर रात वेगात चेंडू मात्र जातोय थेट यष्टीरक्षक. टॉस हवेत खेळलाय. यावेळेस दिलीय क्षेत्ररक्षकाला हुलकावणी. चेंडू जाईल सरळ इंटू द रोप सीमा पार शानदार बहारदार षटकार 6 धावा. नवदारे वर्सेस
फलटण नंबर 1 यानंतर होणारा सामना या ठिकाणी दोन्ही संघादरम्यान टॉस होतोय. दोन्ही संघाचे कर्णधार आणि सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर होणारा सामना नवदारे वर्सेस फलटण नंबर 1. पुढचा चेंडू शुभांगचा. यावेळेस देखील उंच हवेत फटका. क्षेत्ररक्षक यशवाडी डाऊन दी बॉल टिपला जाईल. आणखीन एक धक्का लागतोय बनकरवाडीच्या संघाला आपण पाहतोय. या सुंदर असा झेल यश कडून. यश वाणी त्याची राणी भराला चालली पाणी. यश गातोय तिच्यासाठी गाणी. यावेळी आमचे मित्र ट्रिपल महाराष्ट्र पोलीस प्रशिक जाधव देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपले देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. गोट्याचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. शरीरावरती टाकल्या चेंडू हलक्या हाताने फ्लिक केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चिराग वाघेला थोडासा फंबल. दुसऱ्या धावेसाठी घरटं सोडलं. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि यावेळेस मात्र तिसऱ्या धावेला फलंदाज होईल धावचीत. आत्ताच्या 2 धावा मोजल्या जातील आणि तिसऱ्या धावेला फलंदाज होईल. बाद षटकाची समाप्ती आणि धावफलक आमचे गुणलेखक आम्हाला कळवतायत. टॉस होतोय. नवदारे वर्सेस फलटण नंबर 1. 24 धावा सन्मान्य धावफलकावरती आपण पाहतोय. अंथरुणे गावचे माजी सरपंच सन्मान्य राहुल मामा साबळे यांच्या हस्ते हा टॉस होतोय. सन्मान्य कैलासवासी भगवानराव बर्णे प्रतिष्ठानचे संचालक श्रीराज भाई देखील टॉस करतायत. टॉस झालेला आहे. सध्या एवढ्या ह्याच्यात झाला पाहिजे ना पोलीस. ओंकार माईकशी संपर्क साध. बनकरवाडी संघ
एक राखीव खेळाडू पाठवून द्यायचा आहे. बनकरवाडी संघ राखीव खेळाडू पाठवून द्यायचा आहे. काल्टन नंबर 1 या संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. अर्थातच आरसीसी क्रिकेट क्लब नवदारे या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. बनकरवाडी संघ आपला राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. यश शुभम शुभम वाघेला वाणी पण पाहतोय या ठिकाणी पंच जितू सर लेट्स प्लेचा इशारा या ठिकाणी आम्हाला कळवत आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत तर स्ट्राईकला आपण पाहतोय यश, नॉन स्ट्राईकला शुभांग. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू यावेळेस झेल सुटला गेलाय. नो बॉल पंचांनी या ठिकाणी सूचित केलाय. थ्रो गोलंदाज चालणार नाही हा स्पर्धेचा नियम आहे. आणि यावेळेस मात्र तो गोलंदाज बॅन केला जाईल हा स्पर्धेचा नियम आहे. थ्रो गोलंदाज चालणार नाही हा स्पर्धेचा नियम आहे. यावेळेस मात्र फ्री हिटची नामी संधी असेल ती वालचंद नगर या संघाच्या फलंदाजासाठी. विजयासाठी 25 धावांचं लक्ष्य आहे. हे लक्ष्य आहे ना 25 करायचं आहे. गुजरात नाही. न्यू गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती यावेळेस फ्री हिटची नामी संधी असणार आहे वालचंद नगर संघासाठी. विकास गोलंदाजी मार्कवरती पुढचा चेंडू गोट्यासाठी. यावेळेस चेंडूला उडवलंय सरळ लॉंग ऑन सीमारेषेला आग लावत जाईल. शानदार बहारदार 4 धावा आणि चांगलाच फ्री हिटचा मात्र खरपूस असा समाचार या ठिकाणी शुभांगनी घेतलेला पाहायला मिळतोय. या 6 धावेनिशी धावफलक जाईल पुढे. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू विकासचा गोट्यासाठी. यावेळेस आणखीन एक पुल केलाय. परफेक्ट पॉवरफुल शानदार बहारदार षटकार 6 धावा. आणि या 6 धावेनिशी आणखीन धावफलक थोडासा उसळी घेईल आणि जाईल थेट 6 धावेनी पुढे. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाची दुसऱ्या चेंडू पर्यंत आपण पोहोचलोय. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू विकासचा गोट्यासाठी. यावेळेस टॉप क्षेत्ररक्षक ओहो यावेळेस 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये पडलेला हा चेंडू आणि 2 धावा पळून पूर्ण होतात. या 2 धावीने धावफलक जाईल. 16 धावा धावफलकावरती. 15 काढून देऊन टाकू ना. पुढचा चेंडू शुभम साठी. यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला गेलाय. धावची संधी पैकी खराब त्या ठिकाणी सुंदर कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. किती झाला सर आता सिंगल
17 धावा धावफलकावरती. काय चांगलं डिजिट ती मला बघून होती विकास बनकर इकडे ते बघून होती हुशार आहे. यावेळेस यशवानीचा हा शानदार टोला चेंडूला पाठवलंय मिड विकेट सीमारेषेला आग लावत. शानदार बहारदार षटकार 6 धावा. फलंदाज मात्र कोणतीही यावेळी थांबायचं नाव घेत नाहीये. शिवांगने ज्यावेळेस आक्रमण केलं त्यावेळेस देखील यशने आक्रमण केलं आणि यशने सांगितलं मी देखील थांबणार नाहीये. आपण धावफलकावरती जाऊ. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. अर्थातच विजयासाठी 2 धावेची गरज असेल. पुन्हा सामना तयार राहावं पुन्हा सामना लगेच रेडी करा. यावेळेस आणखीन एक फटका एम एस धोनी स्टाईल फिनिश केलाय सामना यशवाणी यांनी आणि विजयी होतोय DC 11 वालचंद नगरचा संघ. पहिल्या सामन्यात मात्र आपली आग असताना पळालेले दोन्ही फलंदाज. तुमची कधी ना चला विनंती करतो RCC क्रिकेट क्लब नवदारी चला फलंदाज पाठवायचे कार्टन नंबर 1 क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हो सर मॅच कोण आहे विकेट बघा कोणी घेतले विनोद यशवाणी असेल हो. विनोदच्या पण एक नाव काय त्याला 3 विकेट त्याला एक नाव यशच्या 2 विकेट त्या 2 विकेट आणि विनोदच्या प्लस रन. प्लस रन आहेत त्या आताच्या. हा हे आहे तेवढे बसलं हा